नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ माझ्या 50शीतील ब्युटिफुल मैत्रिणीसाठी बनवलेला आहे। ज्या माझ्या 50शीतील मैत्रिणी आहेत ना, त्या नेहमी फॅशन चुका करत असतात। त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। वय कुठलंही असो, आपण उठावदार आणि आत्मविश्वासपूर्ण दिसू शकतो। त्यासाठी आपण कोणकोणत्या चुका टाळायला पाहिजेत ते पाहूया। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिली चूक म्हणजे खूप जड किंवा भडक कपडे, जे आपण घालायला टाळायला पाहिजे। खूप भारी साड्या किंवा खूप भडक रंग किंवा मग अगदीच अंगाला चिकटून बसणारे ड्रेस, टाईट ड्रेस हा वयस्कर महिलांवर अजिबात शोभून दिसत नाही। त्याऐवजी तुम्ही मल कॉटन, कोटाडोरिया, सिल्क किंवा लिनन साड्या किंवा कुर्ता वेअर करू शकता। हे तुम्हाला जास्त शोभून दिसेल। चूक नंबर 2 म्हणजे ट्रेंडच्या मागे धावणे। सगळे जे ट्रेंड आहेत ते आपल्या वयासाठी योग्यच असतील असं नाही। त्याऐवजी आपल्याला शोभणारे ट्रेंड निवडा। जसे की एखादं एक्झाम्पल तुम्हाला देते। मॉडर्न कट ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता, पण साजेशा रंगामध्ये किंवा मग योग्य पॅटर्नमध्ये। ट्रेंड करा, पण जो आपल्याला शोभून दिसेल असा ट्रेंड करू शकता। चूक नंबर 3 म्हणजे अति साधेपणा किंवा अति सजावट, म्हणजे अगदीच फार साधं घालणे, म्हणजे दागिने किंवा साडी ही अगदी सिंपल असणे असं करणे। हे चुकीचं आहे। तुम्ही फार दागिने घालताय किंवा फार जास्त मेकअप करताय, फार हेवी साडी वेअर करताय, हे देखील चुकीचं आहे। तर दोन्ही गोष्टी अगदी बॅलन्स असायला हव्यात। एखादा स्टेटमेंट नेक पीस किंवा मग झुमके वगैरे पुरेसे असतात। साडीसुद्धा अगदी थोडीशी बॅलन्स ठेवा। साडी निवडताना एकदम बटपटीत प्रिंट असलेली साडी किंवा अतिशय हेवी प्रिंट असलेली साडीऐवजी तुम्ही प्लेन किंवा एखादं सोबर रंगाची साडी निवडू शकता। चूक नंबर 4 म्हणजे चुकीच्या फिटिंगची कपडे आपण वेअर करतो। ते अजिबात छान दिसत नाही। जर तुमचं वय जास्त असेल, 50शी पार केला असाल, तर तुम्ही खूप टाईट किंवा खूप सैल कपडे वेअर करू नका, जेणेकरून त्यामध्ये तुमचं सौंदर्य लपून घेणार। त्याऐवजी तुम्ही शरीराला आरामदायक आणि स्ट्रक्चर आउटफिट निवडू शकता। म्हणजे बघा, 50शी नंतर शरीर आहे ना, ते कधी कधी वजन वाढतं, त्या हिशोबाने तुम्ही कपडे निवडू शकता। म्हणजे किंवा अगदी नाजूक शरीर असेल तर त्या हिशोबाने कपडे निवडा, किंवा अगदी सैल किंवा अगदी टाईट कपडे निवडणं हे चुकीचं आहे। चूक नंबर 5 म्हणजे योग्य रंग निवडणं। खूप चटक कलर्स म्हणजे जास्त भडक रंग किंवा अगदीच डल कलर्स हे सगळ्यांवर शोभून दिसत नाहीत। आपण आपल्या स्किन टोनचा विचार करायचा आणि आपल्या वयाला, स्किनला अगदी सूट होतील ना असे रंग निवडायचे आहेत। जसे की तुम्ही पेस्टलमध्ये पीच कलर किंवा बेबी पिंक कलर निवडू शकता, किंवा छान असा येलो कलर, सोबर पिंक कलरसुद्धा निवडू शकता। छान असा गोल्डन कलर निवडू शकता, किंवा व्हाईट कलरमध्ये पिंक कलरची बॉर्डर असते ना, असे कलर्स निवडा। अगदीच म्हणजे डल कलर निवडू नका, मध्यम कलर तुम्ही निवडू शकता। अगदीच भडक लाल, भडक निळा असे कलर निवडू नका। थोडेसे लाईट आणि पेस्टल कलर्स निवडा, जसे की पिस्ता कलर, स्काय ब्ल्यू कलर, पीच कलर, किंवा छान असे ऑफ व्हाईट गोल्डन कलरच्या साड्या ना तुमच्या एजला खूप छान दिसतात। त्यामध्ये तुम्ही येलो कलर निवडू शकता, किंवा लाईट ग्रीनसुद्धा कलर निवडला तर खूप छान दिसतील। अशा कलरच्या साड्या नेसा, ज्यामध्ये तुम्ही सिंपल, सोबर आणि क्लासी दिसाल। चूक नंबर 6 म्हणजे दागिने किंवा ॲक्सेसरीज अतिरेक करू नका। खूप सारे ॲक्सेसरीजपेक्षा एक उठावदार गोष्टीवर लक्ष केंद्रित करा। जसे की कानामध्ये नाजूकशी स्टड, गळ्यामध्ये एखादा नेक पीस, आणि हातामध्ये सुंदर एखादा छानसा कडा, आणि हातामध्ये छानसं वॉच किंवा एखादी छान डिझायनर पर्स। खूप छान तुमचा लुक येईल। कोणतीही स्टायलिंग तुमच्या आत्मविश्वासाशिवाय अपूर्ण आहे। स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच्या लुकवर विश्वास ठेवा। वागताना, बोलताना आत्मविश्वासपूर्ण तुमचं बोलणं आणि वागणं असायला पाहिजे। मॅच्युरिटी तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे। त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा।